या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आज सांगायचं म्हणजे पहिल्यांदा तर BJPचे आणि आमदार साहेबांचे मनापासून धन्यवाद, जे आम्ही आमच्या BSF रिटायर फौजीवर त्यांनी विश्वास केला आणि त्यांनी जो शब्द दिला, आज तो शब्द पूर्ण करायची ताकद आम्ही ठेवतो। आणि आमचा जो मेंबर आहे त्यांना आमचा मेंबरसोबत जे काही 2 मेंबर आणि 1 नगरसेवक यांना निवडून आणण्याची जिम्मेदारी आमच्या फौजीची राहील, हेच आम्ही सांगणार सर। आपण पाहू शकता देशाचे जे सैनिक आहेत त्यांना सलाम करतो आम्ही, कारण की ते देशसेवेसाठी आपल्या प्राणाची आहुतीसुद्धा देत आहेत। परंतु आज सैनिक आपल्यासोबत आहेत, याकरता खूप मोठी आनंदी गोष्ट। सर काय सांगू शकाल, आपण सुद्धा एक सैनिक आहेत, काय सांगू शकाल? आधी भारतीय जनता पार्टी आणि आमचे आदरणीय आमदार श्री चंदूभाऊजी येवलकर यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे, ॲज अ फौजी या नात्याने आम्ही त्या विश्वासाला खरं उतरू आणि जे आमचे 2 नगरसेवक, 1 नगराध्यक्ष यांना आम्ही प्रभाग 2मधून निवडून आणू, याची आम्ही शाश्वती देतो। सध्याच्या घडीची ब्रेकिंग न्यूज आहे, एक माजी सैनिक आपल्याला आपल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रचारामध्ये आले आहेत, त्यांना सुद्धा नेमके त्यांचे विचार पटले। आपल्यासोबत आमदार उमेश येवलकर लोकनेते आहेत। सर, वरुडच्या विकासाकरता आज आपण पुढाकार घेतला, काय सांगू शकाल सर? आज प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 6 पर्यंत या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या दृष्टीनं आम्ही आता प्रभाग क्रमांक 2मध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि अतिशय चांगला प्रतिसाद भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना आज मिळतो आहे आणि अतिशय सक्षम आणि स्वच्छ उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेले आहे आणि संपूर्ण वरुड शहरामध्ये अतिशय चांगले उमेदवार भारतीय जनता पक्षानं दिलेले आहे आणि त्या दृष्टीनं मला विश्वास आहे नगराध्यक्षसुद्धा या वरुड शहरातील जनता मोठ्या मताधिक्यानं निवडून देईल आणि सोबतच सर्व नगरसेवक या वरुड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे निवडून येतील। वरुडचा विकास होण्याकरता आज सर्व मंडळी एकत्र आले आहेत। आज चंदूभाऊच्या माध्यमातून सर्व उमेदवार आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगू शकाल आपण? माझ्यासोबतच फौजी जो ग्रुप आहे यांच्या महिला गटाला भाऊंनी प्राधान्य देऊन माझ्यावरही खूप मदतीचा वर्षाव केला आणि त्यांच्या सहकार्यानं आम्ही 3ही सीटा या प्रभागातून सर्वात जास्त मतं मान मिळवण्याचा प्रयत्न करू। मी पण एक माझ्या सैनिकाचा मुलगा आहे। आज एक छोट्याशा वयात मला एक जबाबदारी दिली नगराध्यक्ष पदासाठी, त्यासाठी खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार मानतो आमदार साहेबांचं। आणि प्रभाग 2मध्ये नेतृत्व करत आहे विनयदादा खासबागे आणि उपरकरताई यांच्या नेतृत्वात आम्ही काम करू आणि जास्तीत जास्त बहुसंख्य मतांनी निवडून येऊ असे मी आश्वासन देतो। उपरकरताईवर भारतीय जनता पार्टीनं विश्वास दाखवला, तसंच आमच्या विनोभाऊवर विश्वास दाखवला। या विश्वासावर आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही आणि आम्ही जर निवडून आलो तर प्रभाग नंबर 2चा विकास हा कधीच रुकणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो।